नमस्कार. त्वरिता किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चीज बॉल बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी 6 बटाटे उकडून खिसून घेतले इथे. 6 बटाटे इथे. आणि बाकीचं लागणारं साहित्य पहा. एक अख्खं गाजर आहे, नंतर फरसबी घेतली आहे, 5-6 फरसबी आहे, चवीपुरता मीठ, चिली फ्लेक, काळी मिरी पावडर, ब्लॅक पेपर, मैदा आणि चीज क्यूब ह्या अशा घेतल्या आहेत मी. तर ह्या मी आता आधी खिसून घेणार आणि बाकीच्या आहेत त्यांचे आपण छोटे छोटे क्यूब तयार करायचे. हा ब्रेड घेतला आहे हा मी कालचा ब्रेड घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला ब्रेड क्रम जे तयार करायचे आहे ना, ते कालच्या आदल्या दिवशीच्या पावाचा ब्रेड क्रम खूप छान आणि सुका होतो. आपण आता चीज हे सगळं ह्याच्यावर खिसून घेऊया. मी आता 3 चीज क्यूब ह्याच्यात खिसून घेतलेले आहे. आता आपण हे सगळं कालवून घेऊ. आणि अजिबात पाणी न लावता आता हे सगळं आपल्याला मळून घ्यायचे. बघा कसे छान झालेले आपले हे पीठ मळून. त्यामध्ये मी मीठही घातले, ते दाखवायचे राहिलं आपलं. मी 5 चमचे मैदा घेतला आहे, त्याच्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातले आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून कालवून घ्यायचं. ते जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळही नाही. थिकनेस एवढाच ठेवायचा आणि आता याच्यात अगदी चिमूटभर मीठ घालायचं. आता हे जे ब्रेड आहे हा आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात. छान झालं आहे ब्रेड क्रम आपला तयार. बाउलमध्ये काढून घेऊ. एकदम सुका सुका आणि मोकळा छान झालेला आहे. मी हाताला थोडं पाणी लावून घेतले आणि आता आपण चीज बॉल तयार करू. ह्या अशा पद्धतीने मी चीज क्यूब तयार केले आहेत. त्यातली एक ह्याच्यात ठेवायची आणि बंद करून पुन्हा गोल करून अशा आपण आता सगळ्या करून घेऊयात. आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे जे पीठ कालवले त्याच्यात आधी हे बुडवायचे आणि त्यानंतर लगेच ब्रेड क्रममध्ये हे हलक्या हाताने थोडेसे असे दाबून घ्यायचे. हे बघा असे सगळे आता आपण हे सगळे करून घेऊयात.
हे तेल मिडियम आचेवरच ठेवायचं, जास्ती तापवायचं नाही, गरम करायचं नाही, नाहीतर आपले हे जे बॉल आहेत ते सगळे जळून जातील. त्याच्यामुळे मिडियम आचेवरच ठेवायचे. साधारण तेल आता तापायला लागले आपलं, आपण सोडायला सुरू करू. बघा, खूप कडकडीत तेल पण नाही चालत याला, आता ते ब्रेड क्रम्ब बाहेरनं सगळं जळून जाणार. चीज बॉल मस्त क्रिस्पी तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आपले चीज बॉल तयार आहेत.